शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये अपक्ष उमेदवार प्रतीक शेळके यांचा प्रचार वेग पकडतोय। शहरातील प्रभाग 1 मधील प्रत्येक वसाहतीत जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक अडचणी जाणून घेतल्या आणि तातडीच्या उपाययोजनांचं आश्वासन दिलं। बाहेरून आलेल्या उमेदवारांवर टीका करत आपला नगरसेवक सहज भेटणारा आणि आपल्या भागातला असलाच पाहिजे असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। नागरिकांशी जुळलेलं नातं आणि सक्रिय जनसंपर्कामुळे शेळके यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळतोय। अपक्ष उमेदवार प्रतीक शेळके यांच्यासोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी। शिर्डी नगर परिषद निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे। शिर्डी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार प्रतीकजी शेळके हे आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आपला? सुरुवातीचा धूमधडाक्यात चालू असणारा प्रचार आज हा अंतिम टप्प्यात येऊन बसलेला आहे। खरं शिर्डी नगर पंचायतीच्या निवडणुकीसमोर जात असताना अनेक प्रश्न लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये काही ठिकाणी उपस्थित होते। ते माझ्या माध्यमातून नगरसेवक झाल्यानंतर मी ते पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण करणार। शिर्डी नगर पंचायतची जी पहिली निवडणूक झाली 2001 साली, त्या काळात आमच्या आजी श्रीमती केसरबाई जयराम शेळके या ठिकाणी निवडून आल्या होत्या। त्यांच्या काळात जी स्ट्रीट लाईट तुम्ही बघता ते आणि हा रस्ता जो बघता ते त्यांच्या काळात झालेला आहे। आजही तो रस्ता आणि स्ट्रीट लाईट भक्कमपणे व्यवस्थित आहे। त्या रस्त्याला कुठेही काही खड्डे वगैरे काही झालेले नाही। त्यानंतर 2006ला आमच्या चुलती ज्यावेळेस संध्याताई प्रकाश शेळके निवडून आल्या त्यावेळेस पाणी योजना या ठिकाणी पाणी योजना घरोघरी नळ देण्यात आले। खरं तर लक्ष्मीनगर वसाहती संघ आमच्या शेळके परिवाराची नाळ जोडलेली आहे। लक्ष्मीनगर वसाहतीला खेटूनच आमच्या शेळके परिवाराचा वाडवडिलांचा जागा जमिनी आहे। लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये बरेचसे ज्यावेळेस लक्ष्मीनगर वसाहतीतील लोकांचे लग्न असो, मुलांचे त्याच्यानंतर वर्षश्राद्ध असो, काही छोटे मोठे कार्यक्रम असो, आम्ही या ठिकाणी आमची जागा मोफत या ठिकाणी लक्ष्मीनगर वसाहतीच्या लोकांसाठी दिलेली आहे। आजही कित्येक मुलं क्रिकेट खेळत या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये आमच्या मोफत जागेमध्ये क्रिकेट खेळायला आम्ही त्यांना मोकळं ग्राउंड हे खुलं मैदान हे त्यांना मोफत दिलेलं आहे। त्यानंतर लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये काही प्रश्न असे आहेत की काही युवक बेरोजगार आहे, पण तेही अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर सुजाता विखे पाटील यांच्या माध्यमातून दर्शन रांग असो किंवा 1000 रूम असो यांच्या माध्यमातून ते दर्शन तिथं लावण्यात आलेलं आहे सुजातांच्या माध्यमातून। या ठिकाणी आता निवडणुकीसमोर जात असताना लक्ष्मी वसाहतीमध्ये जो 18 मीटर रिंग रोड आहे, हा 18 मीटर रिंग रोड हा आमच्या क्षेत्रातून जातो, लक्ष्मीनगरमधूनही जातो। आजपर्यंत तो 18 मीटर रिंग रोड हा आमच्या मुळे तो राहिलेला आहे की येथील जे 18 मीटर रिंग रोडवाले जे बेघर होणारे कुटुंब आहे यांना पहिले पक्की घरे दिले पाहिजे आणि मग ह्या वसाहतीला 18 मीटर रिंग रोडमधून धक्का लागला पाहिजे। पण असं होत असताना ह्या लोकांना पहिले पक्के घरं दिले पाहिजे आणि मग 18 मीटर रिंग संदर्भात ती चर्चा झाली पाहिजे। तुम्ही तुमच्या विरोधकांपेक्षा काय वेगळं करू इच्छिता? माझ्या विरोधकासमोर जे माझे 2 प्रतिस्पर्धक आहे, मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटतं की ह्या दोघांचेही ह्या 1 नंबर प्रभागामध्ये नाव देखील नाही आहे, मतदार यादीमध्ये यांचे नाव देखील नाही आहे। तरी हे इथून या निवडणुकीसाठी काय इच्छुक आहे, कोणत्या धोरणावर इच्छुक आहे, यांचं व्हिजन काय आहे या वार्डमध्ये? जर आपण माझ्या विरोधात एक जण 2 नंबर प्रभागातून इथे 1 नंबर मिळतोय, एक जण 6 नंबर प्रभागातून इथे येतोय, यांचे नाव नसतानाही हे इथून एक फक्त पक्षांतर्गत किंवा युती अंतर्गत फक्त भांडून जागा मागायच्या आणि निवडणुकी लढवायच्या, यांचं आतापर्यंत हेच धोरण राहिलेलं आहे। तुम्ही कोणतं विजन डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? येणारी शिर्डी नगर पंचायतची निवडणुकीनंतर माझा विजय झाल्यानंतर सर्वात प्रथम मी इथून युवकांना कसं प्राधान्य देईन, नोकरी विषय असो किंवा युवकांच्या माध्यमातून मी एक स्वतः युवक असल्यामुळं मला माहिती आहे की आज कित्येक युवक शिक्षक असून किंवा ग्रॅज्युएट असून ते नोकरीपासून बेरोजगार आहे। पहिलं त्यांना नोकरीची संधी कशी भेटेल, मग ते सर्व संस्थांमध्ये असो किंवा जो संस्थांमार्फत किंवा प्रकल्प होणारे लेझर शो, म्युझियम, तीर्थ गार्डन या माध्यमातून इथल्या युवकांना कसं नोकरी भेटेल, मी यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल। आजही ज्या वेळेस लक्ष्मीनगरमध्ये पाणी टंचाई ज्या वेळेस लक्ष्मीनगरमध्ये पाणी टंचाई भीषण झाली त्यावेळेस आम्ही आमच्या स्वखर्चाने विहिरीतून बोरमधून पाणी उपलब्ध करून दिले। त्यानंतर कित्येक वेळेस इथून ज्यावेळेस वाड्याला पूर आला त्यावेळेस आम्ही आमच्या हॉटेलचे दरवाजे उघडे करून दिलेले, मग तो 2004चा असो, 2022चा असो या अलीकडच्या 2005चा असो, आम्ही प्रत्येक वेळेस इथं लक्ष्मीनगरला धावून आलेलो आहे। लक्ष्मीनगर वसाहतीच्या लोकांची आणि शेळके परिवाराची एक नाळ जोडलेली आहे।
तुम्ही प्रभागातील जनतेला तुमचे जे मतदार राजे आहेत त्यांना काय आवाहन कराल? मी मतदार राजांना एवढंच विनंती करतो की हाकेच्या अंतरावर असणारा आपला जो नगरसेवक आहे त्याला बघा, की जो आपण हात आवाज दिल्यानंतरही तो आपल्या संग येऊ शकतो. आपल्या लक्ष्मीनगर वसाहतीला खेटून ज्या नगरसेवकाचं घर आहे, व्यवसाय आहे, ज्याला आपल्याला फक्त भिंत क्रॉस करून किंवा रोड क्रॉस करून आपण ज्या नगरसेवकाला जाऊ शकतो, बसू शकतो, अशा नगरसेवक निवडा. प्रभाग क्रमांक 1 मधील मतदार राजा कोणाला कौल देतो आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रदीप पाटील, येस न्यूज मराठी, शिर्डी.